पडद्याच्या मागे मित्रांनो बाळांनो वाकू नका आतमध्ये. पडला तरी लागेल सापडला तरी लागेल. पडेल किंवा सापडेल मग खूप रडेल नाही का असं म्हणता येईल थोडक्यात. पडला तरी तो रडेल आणि सापडला तरी रडेल. हरकत नाही. सलामी जोडी मैदानावरती पिंगळे सरकार ग्रुप धानोरी आपले अतिरिक्त खेळाडू यावेत. येणाऱ्या 2 खेळाडूंची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रवीण एका बाजूने प्रवीण आहे, दुसऱ्या बाजूने मला वाटतं अमित भाऊ दुसऱ्या बाजूने मैदानावरती उतरत आहेत. अतिशय दिग्गज खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहतो. आज थोडीशी माहिती आमच्यापर्यंत येते की आज भरतदादा बरोबर संघ बहुतेक संघाबरोबर नाही आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते पोहोचू शकले नाही. सेमीफायनलचा पहिला सामना. प्रेक्षकांनी आपापल्या जागा पकडा. कुणीही बॉन्डलाईनच्या आतमध्ये जाऊ नका. लहान मुलांना विनंती आहे मित्रांनो, फार मोठे 2 संघ मैदानावरती आहेत. तुम्ही कुणीही आतमध्ये पळू नका. टू व्हीलरवाले काका पटकन ती टू व्हीलर बाहेर घेऊन या, कारण इथे मॅच फार महत्त्वाची आहे. 1:30 बरोबर पहिला चेंडू पडेल. 1:29 झालेत. 1:30 पहिला चेंडू आम्ही इथे ग्राह्य धरू. चेतन बाटे सर इथे टाइम मॅनेजमेंट पाहतायत आणि त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. नक्कीच हौसाई लेख त्यांच्या इतर प्रोजेक्टला भेट द्या. सुंदर तिथे राहा, आनंद घ्या जेवणाचा, फॅमिलीसमोर सुंदर वेळ घाला आणि ओळखीचे आणि प्रेमाचे चेहरे दिसले की ते सवलत नक्की देतात. सलामी जोडी प्रवीण पलांडे, दुसऱ्या बाजूने अमित तापकीर मैदानावरती उतरत आहेत. सेमीफायनलचा सामना माझ्याबरोबर मनीष पाटील सर त्या ठिकाणी गेले 2 दिवस सुंदर समालोचन करतायत. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. अनेक खेळाडू त्याचा गुणगौरव करतात आणि आपण ऑनस्क्रीन पाहू शकतात. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षे भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, अखंड स्थितीचा निर्धारू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सामन्याला सुरुवात षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय प्रथमेश ठाकरे. अमित स्ट्राईक एंडला, जुनं जाणतं मोठं नाव, नव्हे तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधलं. 7 षटकांचा सामना आहे. सर्व नियम पंचांनी तुम्हाला समजून सांगितले असतील. एस्टनच्या मागे राकेश प्रभू आहेत. शॉर्ट मिड विकेटला सुमित, क्षेत्ररक्षण धिप्पाड पहाडासारखा दिसणारा देह तिथं उभा आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सेमीफायनलचा. बॅकफुटला गेले, चेंडू पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमा पार. अमित तापकीर यांचा सुंदर कल्पक शानदार चौकार. चेंडूवरती स्वागत केले प्रथमेशांचं चौकारानं. लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळलेले हे दोन्ही खेळाडू आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू शरीरविधी होता. हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला. पंच इशारा करतायत तिकडे. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरा प्रयत्न. अमित सुसाट सुटलेत. त्यांच्याकडे पाहून वाटतंय का ते 40+ खेळाडू आहेत. तुमच्याकडलं असणारी जिद्द फार महत्वाची आहे. एकच चेंडू खेळायला आम्ही मैदानामध्ये गेलो आणि मला वाटतं दूरवरनं संपूर्ण महाराष्ट्रातनं फोन येत आहेत. हे खरं तर तुमचं सर्वांचं प्रेम आहे आणि हे प्रेम घेऊनच आयुष्यामध्ये पुढे जायचं. अनेक लोकांना पैसा भेटतो, संपत्ती भेटते, ऐश्वर्य भेटतं, पण त्या माणसांना प्रेम फार कमी वेळा भेटतं. आम्ही त्या कॅटेगरीतली माणसं आहेत. बाकीचं जरी कमी असेल परंतु प्रेम आम्हाला भरपूर या विषयात क्रिकेट खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांनी दिलेलं आहे. धावफलक पुढे येतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. सेमीफायनल सामना क्रमांक पहिला. प्रथमेश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतायत. चेंडू सरळ ड्राईव्ह केला ऑफसाईडला. कडक फटका होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे. हो, थोडीशी गडबड. आपण पाहतोय चेंडू इकडे 2 धावा मिळतील. पलीकडच्या कॅमेरा स्टँड जवळ गळ्यामध्ये भगवा पट्टा घालून आमचे मामा उभे आहेत. मामा तुम्ही बॉन्ड लाईनच्या आतमध्ये. विनंती आहे थोडंसं आपण बाहेर थांबा, कारण मॅच महत्वाची आहे. बॉन्ड लाईनच्या बाहेर तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. 8 धावा धावफलकावरती. सुंदर असं नियोजन, सुंदर आयोजन. शिवसन्मान ट्रॉफीज आमच्या श्रीधर करडेंनी नेहमीप्रमाणे भव्य दिव्य ट्रॉफीज दिलेल्या आहेत. त्या ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पाहूया तिथपर्यंत कोण पोहोचताय. हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर झपकन मागे जातोय राकेश प्रभू.
राकेश प्रभू यांना मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं ते व्हेराक वेंगसरकर अकॅडमी थेरगावच्या मैदानावर, ज्यावेळेस ते लेदर बॉल क्रिकेट खेळायला यायचे मोठ्या मोठ्या मुंबईच्या संघांकडनं. शशीभाऊ काटे यांचा चंदूबोर्डे चषक राकेश यांना आठवत असेल, त्यावेळेस तिकडे ते मैदानावरती खेळायला यायचे. परंतु त्यानंतर हळूहळू ते टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट स्विच झाले. आजच्या काळामध्ये नक्कीच एक नामांकित खेळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रथमेश सुंदर बॉलिंग करताना मैदानामध्ये धाव फलकावर धाव आहेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानात सुरू आहे. 7 षटकांचा सामना, सेमीफायनल. एका बाजूनं NP स्पोर्ट्स इंदिरानगर क्रिकेट क्लब बिबेवाडी पुणे, दुसऱ्या बाजूनं टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. यावेळेस बॅटच्या मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअर लेग फक्त पाहत राहिला षटकार. सुंदर एंड केला अमित तापकीर या षटकाचा. चांदी की डाल पर दहीहंडी येते. हे गाणं त्यावेळेस अजून त्या ठिकाणी सगळ्यांना आवडणार आहे. 6 धावा धावफलक पुढे ते 14 धावा धावफलकावरती आहेत. आमचे परम मित्र अतुल दादा धोत्रे यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू अमित दादा धोत्रे यांचं सुद्धा आगमन होत आहे, ज्यांनी आपल्याला 4थ्या क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आगमन. सर्वांना विनंती आहे, लहान मुलांनी थोडीशी आज स्टेजवर जागा मोकळी करा. आज जरा मान्यवरांना बसू द्या, आज जरा बक्षीसदात्यांना बसू द्या, आज जरा देणगीदारांना बसू द्या. 2 दिवस तुम्ही खूप आनंद घेतलाय स्टेजवर बसायचा. तुम्ही असे मैदानावरती भनभना पडले पाहिजे. स्टेजवर तुमचं काम नाही. 14 धावा. षटक क्रमांक दुसरं आमे लाड त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. त्यांच्याबद्दलच्या रील्स, त्यांच्याबद्दलची चर्चा, त्यांच्याबद्दलचं बरंचसं काही गेले 2 वर्ष तुम्ही ऐकताय. आपल्या खेळाच्या जोरावर त्यांनी सुंदर नाव कमावलेलं आहे. 7 षटकांचा सामना असल्यामुळे प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू आहेत. आमचे चेतनदादा बाटे इकडे माहिती कळवत आहेत. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. स्कोर कार्डवर आपण पाहतोय प्रवीणला खातं उघडायचं, कारण पहिली ओव्हर अख्खी तो नॉन ट्रॅकला थांबला. आमे यांचा पहिला चेंडू, वा काय झणझणीत लेग ब्रेक टाकलाय. डॉट बॉल. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू झाले. 7 षटक, 5 गोलंदाज, 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमला असणार आहेत. चेंडू पिळून टाकलाय, परंतु शॉर्ट मिड विकेट फिल्डरच्या उजव्या बाजूने चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे आपण पाहतोय राहुल जोगाडिया तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. थोडासा चेंडू हातात उडाला. मित्रांनो, बाहेरनं पाहायला खूप सोपं वाटतंय. मगाशी आम्ही आतमध्ये खेळलो, मी तर म्हटलं तर नको खेळायला, परंतु माझ्या नशिबात आज वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. ते ओलं ग्राउंड पाहिल्यानंतर भल्या भल्यांचं खेळण्याचं हिंमत होत नाही, कारण हे क्रिकेट वेगळं आहे. हे रबर बॉल क्रिकेट आहे. मुंबईकरांना या क्रिकेटची भरपूर सवय. गेल्या 3-4 वर्षामध्ये पुणेकरांनी सुद्धा आघाडी घेतलाय. संदेश सरांचं आपण मगाशी बोलणं ऐकलं, बबलू पाटील सरांना आपण ऐकलं. त्यांनी सांगितलंय आता आपण फार मागे नाहीये. धावफलकावर धावा आहेत त्या 16. षटक क्रमांक दुसरं मैदान सुरू असताना प्रवीण पलांडे समोर, फिरकीचा माहीम हिरा आमेलाड. खोलो टप्प्याचा चेंडू होता, सरळ ड्राईव्ह केला ऑफ साईडला. लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. पाणी उडवत चेंडू तिकडे हातामध्ये गेला. सिंगल केवळ तिकडे मिळणार आहे. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट घेतलं, तिकडे कंडिशन्स, तिकडल्या सर्व गोष्टी वेगळ्या असतात. रबर बॉल मध्ये तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस मात्र तुम्हाला वेगळ्या प्रकारे खेळायला लागतं. तुम्हाला रबरची एक गंमत सांगू का? रबर शब्द इकड नाही वाचा किंवा तिकड नाही वाचा, तो रबरच असतो. हा, किती जणांनी लक्ष दिलं तर मला माहित नाही. 2 दिवसामध्ये इकड नाही रबर वाचा किंवा तिकड नाही वाचा, म्हणून रबर बॉल किती भिजला तरी तसाच राहतो, कारण दोन्हीकडनं वाचा तर रबरच आहे. पुढचा चेंडू, ओहो, खडे खडे बॅटवर घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धावफलकावरती तिकडे कुठल्या प्रकारचा धावफलक वाढणार नाही. मगाशी मी आलो मैदानावर, त्यावेळेस समालोचक सुमित यांचं कौतुक करत होते. खरं तर गेली जवळपास 2 दशकं अधिराज्य करतायत भारतीय टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटवरती. आणि खरं तर त्यांच्याबद्दल एक मगाशी सुंदर वाक्य मी समालोचकांकडून ऐकलं. त्यांनी त्यांची कमिटमेंट पाळलेली आहे. बॅटची एज घेतले, चेंडू जातो शॉर्ट थर्मल. राकेश प्रभू थोडेसे खाली वागतायत. 6.25 फूट उंचीचा देह खाली वाकून चेंडू आलेला वेळ नक्कीच लागणार आहे. एका धावेन धावफलक पुढ्यातील माझे स्कोरर मित्र कळवत आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक बऱ्याच धावा आल्या. या षटकामध्ये प्रवीण पलांडे जवळपास सर्व चेंडू खेळलाय आणि त्यानं एखादा चेंडू मला वाटतं आम्ही त्यांनी खेळलेला असेल, परंतु आम्ही पूर्णपणे बांधून ठेवले बॅटरला. मोठा फटका एकही आलेला नाही आतापर्यंत. ओ, काय बॉल आहे, उसळी घेणारा हा लेग ब्रेक. मला वाटतं जवळपास नाकाजवळनं सुवास देऊन गेला तो चेंडू. एवढा वाईट बॉल.
नक्कीच आपण पाहतोय अतुल रोंगे सर इशारा करतायत. 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये, त्याचा तुम्ही आणि इथे DRS अर्थात विचारलं गेलं तिसऱ्या पंचांना की तुम्ही सर रिप्ले पहा आणि त्यानंतर कळवा नक्की हा चेंडू वाईड असू शकतो का. थर्ड अंपायर 14 नोव्हेंबर 1992. मागे परत तुम्हाला न्यायला लागेल का रोहन, मला वाटतं बऱ्याच दिवसांनी मला भेटले आणि एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर चेहऱ्यावर हास्य हे फार महत्वाचं आहे. एक दिवस हे जग असंही सोडून जायचंय, हसत हसत राहण्यात काही प्रॉब्लेम आहे असं मी नेहमी सांगत असतो. पव्या क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या वॉर रूम मध्ये हा सामना गेलाय. तिकडे 14 नोव्हेंबर 1992 ज्या दिवशी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरचा वापर केला गेला. कार्ल लिबेनबर्ग हे आणि डिसिजन पेंडिंग, अजूनही तिकडे डिसिजन आलेलं नाही. थर्ड अंपायर मला वाटतं मैदानाच्या बाहेर जरी वैभव कातोरे सर, अतुल रोंगे सर जर थर्ड अंपायर वॉर रूम मध्ये, अक्षय निर्मल सर तिकडे काम पाहतायत. पव्या कशा प्रकारचे निर्णय आपल्याला कळवतील. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि कार्ल लिबेनबर्ग हे जगातले पहिले थर्ड अंपायर होते. बऱ्याच वेळा मी त्या गोष्टी सांगत असतो, त्याही मी तुम्हाला जसं जसं माहिती मिळेल तशी तशी पुढे सांगत राहील. अजूनही आपण डिसिजनची वाट पाहतोय. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरू होता. जॉन्टी रोड्सनं थेट फेकी केली, टर्म उडाला, रनआउटचं अपील केलं गेलं. तिसरे पंच कार्ल लिबेनबर्ग यांनी निर्णय दिला, फलंदाज बाद आहे आणि थर्ड अंपायरचा पहिला बळी सचिन रमेश तेंडुलकर. पहा तिथे सुद्धा देवालाच पहिल्यांदा बळी पडावं लागलं थर्ड अंपायरला. इथे पाहूया काय होतं. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे कारण बरेचसे प्रश्न आहेत. 4 कॅमेरा अँगल आपल्याकडे आहेत, ते सर्व ठिकाणी मला वाटतं 2 आडव्या कॅमेरा अँगलचा वापर कितपत करतील मला माहित नाही, परंतु समोरचे 2 कॅमेरा अँगल आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी चेक करून पाहतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल. प्रोजेक्टेड स्कोर 69 दाखवतोय आपल्याला आत्ताच्या धाव. अजूनही डिसिजन पेंडिंग. आता मला वाटतं डिसिजन रेडी झालंय. आमेय लाड्यांनी चेंडू टाकला, तो चांगल्या टप्प्यावरती पडला. पव्या हाताला चेंडू लागून गेला असं थोडं. वाईड बॉल, इट्स अ वाईड डिलिव्हरी. हा चेंडू वाईड आहे, स्वैर आहे. अवांतर सायन धाव फलक पुढे जाईल. सुंदर काम अक्षय निर्मल सर, कारण त्यांना माहिती आहे मॅच महत्वाची आहे, सेमीफायनल आहे, मानाचा करंडक आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक रोज युट्यूबवरती मॅच पाहतायत. तिथे डिसिजन विचार करूनच द्यावा लागेल. 20 धावा पाहूया. अमित तिथे मला वाटतं एक्स्ट्राची 1 धाव सुद्धा मिळाली. नाही नाही नाही, तेच मी सांगितलं. वाईड हा हाताला लागून न गेल्याचा वाईड आहे. ऑनफील्ड टीमनं विनंती केली होती की चेंडू हाताला लागून गेला की काय. धावफलकावर धावा आहेत 23. लक्ष ठिकाणी आतमध्ये आमचं नक्की आहे. 20 धावा धावफलकावरती. गुरुभाऊ जातात, एक माहिती तुमच्यासाठी नक्की देऊन जाईल. आयुष्यात देवानं डोळे सगळ्यांना दिलेले आहेत. प्राण्याला सुद्धा, मुक्या प्राण्यांना सुद्धा डोळे आहेत, माणसाला तर डोळे आहेत. फक्त आयुष्यामध्ये करायचं काय, आयुष्यामध्ये कमवायची असते ती नजर, चांगला आणि वाईट ओळखण्याची. नजर ही त्या ठिकाणी आपोआप मिळत नाही, ती कमावी लागते. त्यामुळे नजर प्रत्येकाची मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 धावा आमच्या षटक क्रमांक 3 प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा. ओहो, चांगला वळसा घेणारा चेंडू सरळ विकेट किपर सुमितच्या हातामध्ये जातोय. मला वाटतं 3ही षटकामध्ये 3 वेगळे विकेट किपर आपण पाहिलेत का. पहिल्या षटकामध्ये लक्ष आहे का नाही आतमध्ये, लक्ष ठेवायला लागतं. आज पगाराचा दिवस आहे. धावफलकावर धाव आहे 23. आज चुकून जमणार नाही. पुढचा चेंडू. ओ काय बॉल टाकला, काय बॉल टाकला. आमेचा टप्पा मला वाटतं लक्षात ठेवला प्रथमेशनं. तोही तेवढा मोठा खेळाडू आहे, परंतु आमे कुठे टाकतोय, काय टाकतोय, कुठून चेंडू कुठे जातोय. फक्त वाईड बॉल जाऊन सुद्धा फक्त 6 धावा दिल्या आमेनं. पाहूया या षटकामध्ये प्रथमेश काय करतात. प्रवीण पलांडेला जिद्दीने खेळावं लागेल. बॅटची एज, चेंडू जातोय तो मात्र आता तो आतमध्ये आलाय. चेंडू तिकडे तुम्हाला दिसला तर धावा पळून काढायचे, तो अडकला तर निर्णय पंच सांगतील. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये आलेल्या अलोट गर्दीचं प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत आहे. कारण दर्दी प्रेक्षकांची गर्दी असल्याशिवाय क्रिकेटच्या स्पर्धेला मजा येत नाही आणि आमचं बिबेवाडीचं मैदान त्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक येतात. बॅकफुटला गेले चेंडू. मग पाहूया, अजूनही इन प्ले आहे. क्षेत्ररक्षक अजूनही त्याचा पाठलाग करतोय. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. इथे दुसरी धाव पळून पूर्ण होईल का, दुसरी पूर्ण केली गेली. राकेश यांच्याकडनं चेंडू मागे गेला, पण तिकडे चांगलं बॅकअप आहे. श्रावण महिना सुरू आहे, पावसाच्या सरी नक्की येणार. जोरदार पावसाची सर आली आणि आपण पाहतोय इथे 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3. पावसामुळे बऱ्याचशा कंडिशन बदलतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यांना सवय.
हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, असं श्रावण महिन्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. चेंडू ऑन साइडला खेळला गेला, फिल्डर चेंडूच्या मागे येतो, एकदा पडून पूर्ण होते. सुमित चेंडूचा पाठलाग करतात, पवे दुसरा घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु सुमित यांनी चेंडू ताब्यात घेतलाय. केवळ सिंगल मिळेल. एका बाजूने NP11 इंद्रानगर स्पोर्ट क्लब बिबेवाडी पुणे, दुसऱ्या बाजूने टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. 24 धावा षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 24 विदाउट लॉस. एका बाजूनं एक मुंबईचा बलाढ्य सेट आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एक पुण्यातला चांगला संघ मैदानावरती उपस्थित आहे. प्रवीण पलांडे मिस टाइम फटका, सुमित डेकळे चेंडूच्या खाली, प्रथमेश राकेश प्रभूही तिकडे आले आणि झेल टिपलाय राकेश यांनी. वा, फलंदाज बाद. कहता है मुंह काला है झूठ का. थँक्यू किरण बेरड, अर्थात छोट्या नवीन बॅटर मैदानावर. नाव छोटे आहे पण कारनामा तो किती मोठा करतो. क्वार्टर फायनल मध्ये आपण त्याची बॉलिंग पाहिलेली आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघानं प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडातनं नाही अक्षरशः आतड्यातनं ती मॅच ओढून काढली आणि ते सेमीफायनलला पोहोचलेले आहेत. आमेलाड वैयक्तिक दुसरं संघाचं षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. धाव फलकावरती आपण पाहतोय 24 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मार आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला, फिल्डर फार दूरवरती आहेत, एक धाव पळून पूर्ण केली गेली. चेंडू अजूनही इन प्ले आहे, पव्या धावा तिकडे पळून काढायच्या आहेत आणि दुसरी धाव. परत एक गोष्ट ऑब्झर्व केली का, चौथ्या ओव्हरला चौथा किपर आला. नक्की सुमित यांचं प्लॅनिंग काय कळत नाही. नक्की हा लिंबू डाव कशासाठी? 4 ओव्हरला 4 त्या ठिकाणी विकेट किपर नाही का. आपल्याकडे सरळ साधे गणित आहे, नक्की प्लॅनिंग काय. आमे सुंदर गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा खेळ आहे. क्षेत्ररक्षण वारंवार बदलते. शॉर्ट थर्डमॅनला राकेश प्रभू, एस्टेच्या मागे प्रथमेश आहे, कव्हर्स मध्ये सुमित आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत. ओ यॉर्कर टाकला गेला. चेंडू पाव्या पंचांचं म्हणणं काय, वैभव कातोरे सर तिकडे काम पाहत आहेत आणि त्यांनी मला वाटतं निर्णय कळवला. लेग बाईट, चेंडू शरीराला स्पर्श करून गेला. एका धावेन धाव फलक पुढे जाईल. 2017-18च्या आसपास मानाचा करंडकी स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेला नाव कोणी दिलं हे पिंटू भाऊंनी काल आपल्याला सांगितलं. दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं आहे. यावर्षी तब्बल 28 सायकल आहेत मॅन ऑफ द मॅचला. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला खेळला गेला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, पळापळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेली, तिथे छोट्या सुसाट सुटलाय आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतोय. एक चांगली मॅच होणार आहे, कुठल्या प्रकारे शंका नाही. जो संघ जिंकेल तो थेट फायनलला जाईल. ऋषी जोरी सर त्याचबरोबर सागरदादा बलकवडे यांच्या माध्यमातून या सायकल उपलब्ध आहेत. पण प्रेक्षकांच्या चर्चा सुरू आहे, एक सायकल अजून जास्त द्यायला पाहिजे होती 40+ मॅन ऑफ द मॅचला. 29 धावा धाव फलकावरती. चेंडू सरळ उचलला हवेमध्ये, तिकडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. आम्ही स्वतः चेंडूच्या खाली गेले. बाप रे बाप, काय प्रयत्न आहे त्या मुलाचे. प्रयत्नासाठी 100 पैकी 100 गुण आहेत. प्रेक्षकांना टाळ्या वाजवा म्हणून सांगावं लागलं नाही. आपल्याकडे कधी कधी चेतनदा प्रॅक्टिस मॅच मध्ये असं होतं, 2 फुटावर चेंडू पडला तरी त्या खेळून सांगावं लागतं कॅच घे. घरी सांगायला होईल आज कॅच घेतला, परंतु आम्ही 20-25 यार्ड पळत गेलाय. ही जिद्द, या जिद्दीशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. असे कितीतरी खेळू तुमच्या नजरेसमोर आले असतील, घे म्हटलं तरी घेत नाहीत. इथे आम्ही कुठे गेला, होत्याचं नव्हतं झालं असं जर त्याने कॅच घेतला असता तर. कधी कधी मला असं वाटतं आमेच्या डोक्यावरती त्याची जी हेअरस्टाईल बद्दल कायम चर्चा असते. एखाद्या गरुड पक्षानं तिकडे घरटं विणलंय की काय, आणि तेच बॉलिंगची विण तो आतमध्ये करत असतो. फलंदाज होते आपल्या लेग ब्रेकचं जाळं तो विणतो. वा, सुंदर चेंडू. त्याची गोलंदाजी अशी आहे ना, त्याची ऍक्शन जी आहे ती मात्र समजण्या पलीकडे आहे. पूर्ण डोक्याच्या मागणं त्याचा हात येतो. बॉल रीड करायला फलंदाजाला बरीच अडचण येते. आणि आपण ती रील मला वाटतं कालही ती चर्चा केली होती. ओंकार देसाईंसारख्या दिग्गज खेळाडूंना सुद्धा पंचांना सांगितलं हे नक्की काय, याच्यावर काहीतरी उपाय करा, आम्हाला बॉलच दिसत नाहीये. धाव फलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. पण त्या गमती जमती क्रिकेटमध्ये मित्रांनो नेहमी सुरू असतात.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आमे लाड. ओहो हो, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्या. जबरदस्त बॉलिंग केली आमे लाडनं. 2 षटकामध्ये दिल्या केवळ 8 धावा. टाळ्या झाल्याच पाहिजे या खेळाडूसाठी. 2 षटकात केवळ 8 धावा. नाव आहे आमे लाड. सेमीफायनलचा सामना. आलेल्या प्रेक्षकांची नावं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. बरेचसे मित्र सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती उपस्थित आहेत. आपण पाहिलं अगदी गोव्यावरनं सुद्धा आमच्या डीडी स्पोर्टचे चाहते या मैदानावरती आले. पिंटू भाऊ असतील, आमचे चेतनदा असतील, सागर भाऊ असतील, बुवा भाऊ असतील, आमचे सर्वच मंडळी. या सर्वच मंडळींचं दरवर्षी बहारदार नियोजन असतं. आणि आयुष्यामध्ये धावफलकावर धावा आहेत त्या 32. चांदभाई यांचं आगमन. चांदभाई दुबईवरनं लाईव्ह पाहतात अशी माहिती या ठिकाणी मिळते. 99,575 सबस्क्रायबर पूर्ण झाले. ही स्पर्धा चालू झाल्यापासून मला वाटतं जवळपास 1001 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. त्याबद्दल सुद्धा क्रिक लाईव्ह टीम कडनं मानाच्या करंडकाचे खूप आभार. अमित भुजबळ सरांची मेहनत आहे. गेले 2-3 वर्ष अमित भुजबळ सर आपल्या कॅमेरामन टीमला घेऊन महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे दौरे करतात आणि हे क्रिक लाईव्हचं नाव ब्रँड त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. षटकं संपतायत ती 4. धावफलकावर धावा आहेत त्या 32. 4-3 असं करायचं का सर? ओहो हो, चांगला चेंडू होता. यानंतर मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. पाहत राहा मानाचा करंडक 2026 आणि ऐकत राहा मीरा भाईंदरचा एक सुंदर आवाज मनीष पाटील सरांना. धन्यवाद दीपक सर. किरण ऑन साईडला बॉलला टर्न करताय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. मिड विकेटचे अमय मिळते फक्त एकच धाव. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी टिंगरे सरकार ग्रुपचे फलंदाज प्रयत्न करतात. किरण बेरड ज्यांनी पहिल्या दिवशी जे षटक हाताळलं होतं त्याचमुळे टिंगरे सरकार ग्रुप ही टीम या फेरीमध्ये क्वालिफाय झाली. बॉलर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, पण किरणला फलंदाजीचा सुद्धा उच्च स्तर राखावा लागेल. एका बाजूला अमित तापकिरे यांनी या डावाची सुरुवात धमाकेदार केली पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल राहुल. संपर्क नाही बनवता आला. दीपू माळी आहेत. मिडॉनला सिंगल कंप्लीट थ्रो केलाय, पण बॅकअप आहे सुमित ढेकळेचं. एकच धाव मिळेल. 1-1 2-2 धावांनी टिंगरे सरकार ग्रुपचा धावफलक वाढणार नाही. धावफलक वाढवण्यासाठी द्यावे लागतील प्रयत्न करणार. आपण पहिल्या डावाच्या उत्तरार्धात पोहोचलेलो. धावसंख्या पोहोचते 34 वर. आतापर्यंत 27 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 34. राहुल जोगाडिया स्ट्रायकर साईडला. किरण बेरड ऑफस्टंपच्या बाहेर. बॉल विकेट चुकले आहे. बॅकअप थ्रो केला नॉन स्ट्रायकर साईडला. राहुलने बॉल गॅदर केला, थ्रो केलाय आणि त्यानंतर कनेक्शन स्टंपशी बॉलचं झालं, पण नॉन स्ट्रायकर्स एंडला. फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत. विकेट हॅट्रिकसाठी ते बक्षीस आहे 11,000 रुपयांचं. NP स्पोर्ट्स 2,000, बंटी भाऊ तिकोणे देवान स्पोर्ट्स 4,000 आणि अतुल भाऊ महांगडे यांच्याकडून 5,000. एकूण 11,000 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परिपेकरसाठी. आदरणीय सरफराज भाईंचं मैदानात आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल की निर्णय नेमका काय आहे. फलंदाज बाद आहे की नाही, आउट की नॉट आउट, पूर्णपणे क्रिस्टल क्लिअर. मला असं वाटते सर्व प्रेक्षक सुद्धा पंच बनू शकतात. इतकं चांगलं प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. आणि पाहूया प्रेक्षकांनी तर मनात निर्णय घेतलेला आहे, पण तो आता फक्त स्क्रीनवर येतोय. आउट, फलंदाज बाद. ओ यूटी, बॅटर इज आउट. बिल्ली के दांत गिरे नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने. ये बदतमीज हरकतें अपने बाप के साथ घर के आंगन में करना, सड़कों पर नहीं. शुभम गीते पोचतायत. शुभम मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट आहे टिंगरे सरकार ग्रुपचा. कॅन ही मॅनेज टू अचीव इट? लेट्स सी. हॅलो. गेटच्या इथं गाड्या आहेत MH 11 DM 9603. ती गाडी बाजूला करून घ्या. टाकीच्या गेट जवळच्या गाड्या आहेत त्या. MH 12 ZZ 1923 ही गाडी देखील बाजूला करून घ्या. MH 12 YC 3410 ही गाडी बाजूला करून घ्या. ही विनंती आहे. टाकीच्या गेट जवळ त्या गाड्या लावल्यात. टाकीच्या गेट जवळच्या गाड्या लावल्यात. 3410 1923 96 3 या गाड्या कृपया लवकर बाजूला करून घ्या.
फुल लेंथ होता, बॅटचा फेस क्लोज केला, लीन फॉरवर्ड झाले, हा स्ट्रोक खेळताना बॉल मागे सरकला, मिळते ही एक धाव. स्कोर कार्ड मध्ये बाईटची ती मोजली जाणार आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. जोपर्यंत अमित तापकीर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत टिंगरे सरकार ग्रुप ही टीम मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पाहू शकते. ते खेळत आहेत वैयक्तिक 21 वर. राहुल पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, चांगल्या लाईन एंड लेंथवर गोलंदाजी राहुल जोगाडियाची मागच्या षटकात पाहायला मिळाली. षटकं संपतात 5, धावसंख्या 35. टिंगरे सरकार ग्रुप. निलेश दादा भिंदा वर्सेस क्रिल टेक्नॉलॉजी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा. आणखीन बक्षीस वाढलंय पण पाहूया. षटकार खेचण्याचा मोह झाला होता, अमेल आड आला आणि सर्वात महत्वाचा भरवशाचा फलंदाज अमित तापकीर यांचा खेळ संपला. साठी इंद्रानगर क्रिकेट क्लब साठी 11,000 होतं, म्हणजे 5,000 अतुलदादा महागडे, 4,000 बंटीभाऊ तिकोणे, 2,000 NP स्पोर्ट्स आणि आता 4,000 सम्रान बागवान यांच्याकडून एकूण विकेट हॅट्रिक साठी 15,000. त्यातल्या त्यात पुढच्या डावात म्हणजे आता पाहूया स्कोर काय होतोय. सुमित ढेकळे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं, अतुलदादा महागडे यांच्याकडून 2,500 आणि सम्रान भाऊ बागवान यांच्याकडून 2,500, एकूण 5,000 रुपयांचं बक्षीस सुमित ढेकळेसाठी स्पेशल. आदरणीय विकी शेठ लोकरे साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेले आहेत. आपण कृपया व्यासपीठावर येऊन या स्पर्धेत आनंद घ्यायचा आहे. हौसाई लेक रिसॉर्टचे सर्वेसर्वा आपण यायचंय, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे प्लीज. आदरणीय योगेश भाऊ नामदास आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचे. नंबर विनंती. भार्गव पाटील कॅप्टन आहेत इंद्रानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परिपॅकरचे. पण आता पाहूया टिंगरे सरकार ग्रुप. नावात दबदबा आहे, खूप चांगला संघ आहे, संघ बांधणी भरतदादांची उत्तम आहे, पण आता रिझल्ट आला पाहिजे. पुढच्या 2 षटकात तो रिझल्ट येईल का पाहूया. स्ट्राईक असेल फलंदाज तयार. फ्रंट फूट बॅक फूट यामध्ये थोडस वेळ घेताना पाहायला मिळाले फलंदाज. दरम्यान बॉल मागे जातोय, बाईटची एक धाव मिळते. स्ट्रायकर्स एंडला आता फलंदाज पोहोचतायत शुभम गीते, समाधान कांबळे नॉन स्ट्रायकर्स एंडला आलेले आहेत. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. टिंगरे सरकार ग्रुपला हेच करायचंय. सुरुवात नाही चांगली झाली, मध्यंतर आपल्यामधून नाही गेला, पण शेवट आपला ब्लॉक बस्टर झालाच पाहिजे. तो खेळ द्यायचा आहे या 2 फलंदाजांना. धावसंख्या 36. पुढचा बॉल भार्गव पाटीलचा. फुलटॉस जरी झाला उशीर, माझे फटके असतात पद्धतशीर. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर. लागली नाही, फक्त बॉलला दिशा द्यायचं काम करायचं होतं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅट स्विंग केली, टायमिंग जुळवलं, क्षेत्र योग्य निवडलं. षटकार आला, ज्या षटकाराची आवश्यकता टिंगरे सरकार ग्रुपला होती. धावसंख्या 42. चल विकी शेठ लोकरे आणि सागरदादा शेडके यांच्या शुभचे टॉस होणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये NB11 आणि क्रिल टेक्नॉलॉजी. चांगला बॉल, फ्लाईट दिली होती. हा तर स्टॉक बॉल आहे भार्गव पाटीलचा. फ्लाईट दिली, बॉलला पुढ्यात ठेवलं, बॅटचा फेस फलंदाजाने स्क्वेअर लेगला क्लोज केला. षटकारानंतर आणखीन एका मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, त्यासाठी त्यांनी शोध घेतला होता, पण तो शोध पूर्ण.
शॉर्ट लेन बाउन्स मिळाला, बॉल मागे आहे स्लिपला. हो हो, चांगलीच फिल्डिंग बिहाइंड द विकेट राकेश प्रभू यांच्या वतीने पाहायला मिळालेले आहे. दरम्यान लगेच थर्ड अंपायरकडे होतो DRS. व्हाईट बॉलसाठी अंपायर. येस, चला आपण पुन्हा एकदा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये पोहोचूया, त्या ठिकाणी तपासूया. टीम रिव्ह्यू आहे, पाहूया. फलंदाजांनी तो आक्षेप घेतलेला आहे. लेट्स सी तो यशस्वी होतोय का. पण मग जो षटकार आवश्यक होता बघा, काय रिस्ट मोमेंट आहे भार्गव पाटील यांच्याकडे. आणि त्यानंतर बॉलला रिलीज करताना प्रॉपर फॉलो थ्रू फ्लाईट देऊन बॉलला बाहेर काढलेला आहे. आता तो उंच आहे का, अपेक्षेपेक्षा जास्त उसळला आहे का, त्याची तपासणी चालू आहे. आणि फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी आहे. येतोय हा डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल्स येते. चांगलीच वापसी षटकारानंतर होते भार्गव पाटीलची. पण आता बघा, इतरांपेक्षा चांगला खेळ द्यायचा आहे तर मग तुम्हाला तुमचा सर्वोत्तम द्यावं लागेल. आपण मानाचा करंडक खेळतोय हे लक्षात घेऊन पुढच्या 7 बॉलवर आपलं सर्वोत्तम प्रदर्शन फलंदाजांना करायचंय. पुढचा बॉल, हो चांगला बॉल, बॉटम हँडचा वापर, बॉलला खेळलाय काउकॉर्नरला, क्षेत्ररक्षक अमय लाड पोहोचतोय, त्याचा प्रयत्न पडतोय कमी, मिळते 4 धावांची आम्ही चौकार. आदरणीय पिंटूभाऊ शेलार यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. चला, बॉलिंग ट्रॅकवर अक्षय थेटे येत आहेत शेवटच्या षटकासाठी. 60-65 ही रेंज खूप महत्वाची आहे. एक फायटिंग टोटल आहे. त्यासाठी टिंगरे सरकारच्या फलंदाजांना हे शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या डावातले व्यवस्थित खेळून काढायचे आहेत. जितक्या धावा बनतील त्या पुढच्या डावातल्या गोलंदाजांसाठी महत्वाच्या असतील. गोलंदाजांना जर कॉन्फिडन्स द्यायचा असेल तर मग जास्तीत जास्त धावांचं षटक बनवावं लागेल टिंगरे सरकार ग्रुपला. त्यासाठी स्ट्रायकर साईडला आहेत तर समाधान कांबळे, अजूनही त्यांचं खातं खुल्लं नाहीये. चला, NB11 आणि क्रिल टेक्नॉलॉजी कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्सच्या जवळ पोहोचायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. अक्षय थेटे शेवटच्या षटकासाठी त्यांची निवड. शेवटच्या षटकासाठी स्ट्रायकर साईडला पहिला बॉल समाधान कांबळेसाठी. पायात टाकलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरकतोय. विकेटकीपर बॉलवर पोहोचतील राकेश प्रभू. चांगला उल्लेख मंडले सरांनी केला की वेगवेगळे यष्टीरक्षक तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. टेनिस बॉल किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये होऊ शकते, लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळ या गोष्टी पाहायला मिळतील. थोडंसं ऍडजस्टेबल क्रिकेट आहे आपलं टेनिस बॉल आणि रबर बॉल. त्यामुळे थोडीशी मुभा खेळाडूंना मिळते ती रोल चेंज करण्याची. धावसंख्या 47 झाले. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल अक्षय थेटेचा स्ट्रायकर साईडला शुभम. फुलटॉस बॉल, बॅट ग्रिपिंग चुकली, बॉल डायव्हर्ट झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगला. लेट्स सी पहिला प्रयत्न एका धावेचा यशस्वी झालेला आहे. ही एकच धाव मिळेल. येस, आणि पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल आहे. 1 धाव मिळेल. 2 धावा जोडल्या जातील आणि लगेचच तो कॉल DRS चा फिल्डिंग टीमने घेतलेला आहे. फिल्डिंग टीम DRS फॉर नो बॉल. आदरणीय संदेजी बिरमाणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यायचंय. संदेजी बिरामणे साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. या, आपलं स्वागत आहे. चला, आपण आपल्या जागेवर पोचा. निर्णय येईल. नवीन दुसरा बॉल घ्या. निर्णय तुम्हाला मिळेल ऑनस्क्रीन. सुमित दादा झोडगे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आज मित्र परिवार मोठ्या संख्येनं मानाचा करंडक ही स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहे. अतुल दादांनी ही कमवलेली संपत्ती आहे मित्रांची. आद्याताई सुद्धा आमच्या सोबत जॉईन झालेल्या आहेत. आद्याताईंचा वाढदिवस सुद्धा खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला आणि म्हणूनच बघा, या लेकीवरचं प्रेम आणि लेकीचं ते समाधानाचे हावभाव, वडिलांप्रती प्रेम दिसून येते. आद्या व्यासपीठावर पाहायला. अवनीश सुद्धा थोड्याच वेळात दाखल होतील. अवनीश महागडे आलेत का? अवनीश महागडे हे सुद्धा दाखल होतील. देवांश तिकोणे हे सुद्धा थोड्याच वेळात तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतील. सर्व बच्चे कंपनी आज आनंदी आहेत. मानाचा करंडक आपली स्पर्धा आहे. नो बॉल आहे. चला, नो बॉल साठी थांबलो होतो. एक सेकंड. निर्मल सर,
निर्मल सर, निर्मल सर, आपण वेस्ट हाईट साठी थांबलो होतो. चालू आहे त्या तपास. डिसिजन पेंडिंग आहे. थांबा 2 मिनिटं. डिसिजन पेंडिंग आहे. 47 झालेले आहेत. थोडंसं क्लोज आहे कारण वेस्ट हाईट मोजली जाते आणि ती थोडी इमॅजिनरी आहे. आपण कुठल्याही खेळाडूची वेस्ट हाईट मोजली नाही, पण ती इमॅजिनरी वेस्ट हाईट अंडरस्टँड करून, अनालाइज करून, स्टडी करून तुम्हाला तो निर्णय द्यायचा आहे. थोडा क्लोज आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. ऑन फील्ड कॉल नो बॉल रिव्ह्यू आहे तसा राहील. ऑन फील्ड कॉल नो बॉल रिव्ह्यू तसाच रिटेन राहील एनपी स्पोर्ट्स परिपेकस इंदिरानगर क्रिकेट क्लबचा. चला हा नो बॉल आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एका धावेनं 49 वर 49. 50ला एक कमी. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत समाधान. पंच करण्याचा प्रयत्न. फ्लॅशी पंच. बॉल कव्ह पॉइंटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि आता 2 फलंदाज एकाच एंडला पोहोचल्यानंतर मग एका फलंदाजाला परतावं लागते आणि आता फक्त मोजली जाईल एक धाव. 50 धावा पूर्ण. टिंगरे सरकार ग्रुप. जैसे जूतियों का सहारा है दोस्तों, जैसे जूतियों का सहारा है दोस्तों, ये जो तुम्हारे शान का माना है, ये जो तुम्हारे शान का माना है, ऐसा मेरे पे माना है दोस्तों, ऐसा मेरे पे माना है दोस्तों, ये जो तुम्हारे शान का माना है, ये जो तुम्हारे शान का माना है दोस्तों. नवीन फलंदाज पोहोचतायत अजिंक्य गोळे. इतक्या खालच्या क्रमांकावर अजिंक्य गोळे अनएक्सपेक्टेड आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी सामना जिंकून आलेत. शेवटच्या टप्प्यावर आलेत. पण पाहूया तो कार्यक्रम त्यांच्या वतीनं केला जाईल का फलंदाजीचा. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव मोजलेली आहे. धावसंख्या 51 आहे. थोडं बिझी क्रिकेट खेळलं जाते पण कमिटमेंट आहे. लगेच अजिंक्य पोहोचलेत. एक डाव संपण्याच्या अगोदरच पुढचा बॉल. डाऊन टू विकेट. बॉल थोडासा ग्रीप करताना चुकले अक्षय थेटे. किती रन्स मिळतील पाहूया. दरम्यान एक तर पूर्ण केलेली आहे आणि का अजून एक माहिती आम्हाला मिळाली. उंचीची दखल घेत असताना व्हाईट बॉलचा इशारा आहे. तर चेतन बाटेजी आम्हाला माहिती देतात की मागच्या वर्षी एका चेंडूत 9 धावांची गरज असताना सामना अजिंक्यने जिंकवलाय. त्यामुळे खूप काही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. खूप मोठा एन्सायक्लोपीडिया आहे. क्रिकेट जितकं वाचाल जितकं समजाल तितकं कमी आहे. दरम्यान अजिंक्य आता स्ट्रायकर्स एंडला पोहोचलेले आहेत. अजूनही त्यांच्याकडे 4 चेंडूंचा अवधी आहे. धावसंख्या 53. टिंगरे सरकार ग्रुप. 60 अप 60 डाऊन हे तर पहिलं मार्जिन असेल पण त्या पलीकडे जायचा विचार टिंगरे सरकार ग्रुप या संघाचा आहे कारण 7 षटकांचं क्रिकेट आहे. त्याचमुळे जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न द्यावे लागतील. आपण बार आणि हा आहे नो बॉल कारण या अगोदरच 1 फॉर दी ओव्हरची सूचना अक्षयला मिळाली होते. लांब लचक षटक राहिलंय. षटक काही संपण्याचं नाव घेत नाहीये. शेवटचं षटक आहे या पहिल्या डावातलं. धावसंख्या 54 आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. चला क्रिल 11 कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. NB 11 संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. धावसंख्या 54 54. अक्षय थेटे पुढचा बॉल. राऊंड विकेट. ही जी तुमची ओळख आहे त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचंय. कदाचित त्याचा विसर पडला होता. अक्षय थेटेला पुन्हा एकदा त्यांची वापसी झालेली आहे. शॉर्ट ऑफ फुटलेन पेस जनरेट केला. कॉन्क्रीटच्या विकेटचा फायदा उचलला. बाईची एक धाव मिळते. धावसंख्या 55 55. लॉस ऑफ 4. अजून एक बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले 3. 39 चेंडूंचं क्रिकेट झालं आतापर्यंत या पहिल्या डावातलं. पुढचा बॉल अक्षय थेटे. राऊंड विकेट. बॉल ग्रिपिंग पुन्हा एकदा चुकली. इम्पॅक्ट वेस्ट हाईटच्या वर आहे. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. मॅकमिलन पोहोचतात बॉलवर. थ्रो योग्य. एंडला रनआउट. नो बॉल आहे. एक धाव मिळेल आणि दुसरी धाव घेताना रनआउट. आशिक हूँ मैं ना दिलदार हूँ आशिक हूँ मैं दिलदार हूँ मुझको तक दिल की आवाज़ आई. सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. वेळेत सुरू झाल्या पाहिजेत. वेळेत संपल्या पाहिजेत.
आजचा दिवस महत्वाचा आहे आयोजकांसाठी. प्रेक्षक मोठ्या संख्येनं तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. बक्षिसांची रेलचेल या स्पर्धेमध्ये आहे. अजूनही काही षटक संपत नाहीये. सुरुवात या षटकाची लेग बाईजने नो बॉल, विकेट आला, व्हाईट बॉल, नो बॉल, बाईज, विकेट आणि अजूनही बॉल्स बाकी आहेत या षटकातले 3. म्हणजे आतापर्यंत त्यांनी बॉल डिलिव्हर्ड केले आहेत 9, पण ऑफिशियल बॉल्स आहेत 3. आणि आता 2 बीमर्स मला असं वाटतं त्यांनी हाताळले. त्याचमुळे आता राहुल पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. गोलंदाजी तर भरभक्कम आहे. आणि ASI मिस्टर अमोल पवार स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळते. चला पवार यांची पावर. अमोल पवार टिंगरे सरकार संघासाठी शेवट चांगला करतील का, चांगली धावसंख्या उभारतील का, प्रश्न निर्णय आहेत. उत्तर फक्त त्यांच्याकडे आहे. पाहूया त्यांच्या चाहत्यांना सुखद अनुभव अमोल पवार देतील का. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत राहुल पाटील. बॉल खाली राहिलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी मेंटेन केलेला आहे. पण या षटकाला नजर लागली असं म्हणू शकतोय, कारण गोलंदाज जरी बदललाय पण त्याच्या गोलंदाजी सुरुवात सुद्धा ओव्हर स्टेप नो बॉलने झालेली आहे. पुढचा बॉल फ्री हिट. षटक संपत नाहीये. धावसंख्या पोचते 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन बोर्ड. आणखीन एक महारथी आमच्या सोबत बसलेले आहेत, चेतनजी बाठे. गेल्या वर्षी शेवटचा बॉल 4 रन डिफेंड केल्या होत्या. 35,000 रुपये बक्षीस. म्हणजे प्रेम आहे. जर आपल्या घरचा खेळाडू जर अंतिम सामन्यामध्ये एका बॉलवर जर आपल्या संघाला जिंकवतोय तर तो आमच्यासाठी अमूल्य आहे. हीच ओळख आहे मानाचा करंडकची, हीच ओळख आहे डीडी स्पोर्टची, हीच ओळख आहे पुण्याची. म्हणूनच क्रिकेट इमानदारीने खेळा. तुम्हाला प्रेम देणारी मंडळी खूप आहेत. बॉल गॅदर करताना चुकले, थ्रो केला आणि आता पाहूया फलंदाज सेफली पोचलेला आहे. 22ची 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते 59. 59. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप लांबलचक षटक राहिलेलं आहे. शेवटचं पहिली 6 षटकं तर व्यवस्थित संपली, पण या शेवटच्या षटकासाठी खूप जास्त वेळ लागतोय. 99,610. 400 पाहिजेत. अजूनही जर आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. आज आपण 1 लाखाचा टप्पा पार करतोय. दीपक मंडले सरांनी एका षटकाराला प्राप्त करून बक्षीस जिंकले. आपण त्यांना बक्षीस देऊया. 1 लाख सबस्क्रायबर्स. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला आहे. धावसंख्या 59. शेवटचा बॉल. सुरुवात या डावाची धमाकेदार केली होती अमित तापकिरे यांनी. शेवट या डावाचा मनासारखा होईल का. अजिंक्य गोळे स्ट्रायकर सेंडला आहेत. हो, यावेळेस हलक्या तरी बॉलला स्लाइस केले क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला बॉल गॅदर करतायत. योग्य तो कलेक्शन, तितका थ्रो चांगला म्हणू शकते. 2 फलंदाज एकाच एंडला. 1च धाव मिळेल. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 60 झाले आणि जिंकण्यासाठी 42 चेंडू 61 धावांची गरज. NP स्पोर्ट्स परिपॅकर्स इंदिरानगर क्रिकेट क्लब. करूया टॉस. NB11 अर्थात निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन 11 वर्सेस क्रिल टेक्नॉलॉजी. या दोन्ही संघादरम्यान होईल टॉस. आणि त्यानंतर पुढची प्रोसिडिंग सुरू करूया. मनीष पाटील सर आपल्याला तिकडे टॉस बॉक्स मध्ये जॉईन करतायत सेमीफायनल मॅच नंबर 2च्या टॉससाठी. चला आपण टॉस करणार आहोत. 2 संघ महत्वाचे आहेत. महत्वाची लढत आहेत. दोन्ही संघ पुण्यातले आहेत. त्याचमुळे तो पुणेरी तडका तर पुढच्या सामन्यामध्ये अपेक्षित आहे. चला कॅमेरा अँगल आपण घेऊया. टॉस बॉक्स कव्हर करूया. हेड और टेल असं आपण दोन्ही कॅप्टनला प्रश्न विचारूया. या सोप्या प्रश्नाचं उत्तर कोण देते ते पाहूया. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, पण सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. पण पहिली पायरी आहे कुठल्याही सामन्याची टॉस. टॉस करूया. हेड और टेल असा कॉल द्यायचा आहे. हेड किंवा टेल कोण देईल कॉल. चालेल. चला NB11 यस हा. हेड्स इज द कॉल. टेल्स नाणेफेक जिंकली आहे क्रिल टेक्नॉलॉजी
अमितने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यावर आपला निर्णय असेल अमित. आम्ही बॉलिंग करू पहिली. कसा राहील आतापर्यंत मानाचा करंडक या स्पर्धेतला प्रवास, जो थ्रिल तुमच्या संघाने अनुभवला तो खरंच खूप चांगला राहिला, कालचा दिवस गाजवलाय. मानाचं करंडक स्पर्धा खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ही टुर्नामेंट खेळायला प्रत्येक खेळाडू आवर्जून वाट बघत असतो एक वर्ष या स्पर्धेची. आणि आम्ही जो काल परफॉर्मन्स दिला ते 3 मॅच एकदम आमच्या कट टू कट झाल्यात. एक सुद्धा मॅच अशी वन साईड वगैरे झालेली नाही आणि आत्ताची समोरची टीम पण चांगली आहे. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. कट टू कट मॅचेस कॉन्फिडन्स बूस्ट करतो का तुमच्या संघाचा? नक्कीच, कारण कट टू कट मॅच ज्यावेळेस आपण जिंकतो त्यावेळेस आपल्याला अजून जास्त ऊर्जा येते खेळायची आणि कॉन्फिडन्स पण वाढलेला असतो त्यावेळेस. बॅलन्स चांगला आहे. कोणाची अनुपस्थिती आज संघात आहे की सर्व कालचेच खेळाडू आज खेळत आहेत? सेम टीम असेल, बबलू सर असतील. बबलू सर. चला, फिल्डिंग घेतलेली आहे NB11 संघाकडून. आता पाहूया नेमकं काय प्रश्नोत्तरांची उत्तरे येत आहेत. तर फलंदाजी करायच्या निर्णयाकडे कसं पाहतोय? 7 षटकं 5 बॉलर्स. काल दिवसभर तर टॉस जिंकलो होतो. ठीक आहे, टॉस हारलो. जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच सामना जिंकायचा प्रयत्न करू. सेम टीम की आणखीन काही खेळाडू ऍड केलेत संघामध्ये? शक्यतो सेम टीमच राहील. म्हणजे तोच विश्वास टिकवलेला आहे की जो संघ पहिल्या दिवशी चांगला खेळलेला आहे त्यांनाच कॅरी फॉरवर्ड करणार आहे NB11. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. क्रिल टेक्नॉलॉजी संघ नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडले आणि निलेश बिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशन 11 संघाला करायची फलंदाजी. आपण आज क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर पाहतोय मानाचा करंडक. चला, साई सिल्वर स्पोर्ट्स घोरपडी यांच्याकडून जो संघाचे कॅप्टन टॉस जिंकणार आहेत 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक सामन्यासाठी. धन्यवाद साई सिल्वर स्पोर्ट्स. खूप चांगलं काम आपण या क्रिकेटच्या खेळासाठी करत आहात, त्यासाठी तुम्हाला भविष्यातील वाटसाठी शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया दीपक मंडले सरांचा. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. लहान मुलांना विनंती आहे, बाळांनो या सगळेजण बाहेर. सामना सुरू होतोय, चेंडू लागेल. चला चला, लहान बच्चे कंपनी, कारण हेच खेळायचं बागडायचं वय आहे, त्यांना जास्त अडवूनही जमणार नाही. ऑन कॅमेरा पिंटू भाऊंचे चिरंजीव आहेत, त्यांची कन्या आहे, त्यांचे इतर नातेवाईक आपल्याला दिसत आहेत, कारण हा घरचा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वजण आलेत. छोटी आद्या सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसते. आणि रोजचा एकही दिवस असा जात नाही की पिंटू भाऊ आद्याचे काहीतरी स्टोरी टाकत का त्या ठिकाणी स्टेटस टाकत नाही. आमचे लिंबाजी भाऊ दिघे आणि आमच्या कोथरूडकरांचा मोठा मित्रपरिवार मैदानावरती येऊन दाखल होतोय. सर्वांना विनंती आहे, आपण तिकडे कुठे जाता, स्टेजवरती येऊन बसा नक्की. ही सुद्धा आमची कोथरूडकर सर्व मंडळी मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित करतात. आमचे लिंबाजी दिघे असतील, त्यांचा संपूर्ण त्या ठिकाणी जो मित्रपरिवार असेल, चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक लहान मुलांनो आतमध्ये आमचा विश्वजित एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतोय. तो आयोजक म्हणून कामाला आहे, आयोजक म्हणून आहे म्हणून तो कामाला नाही म्हणत नाहीये. आपण पाहतोय पूर्णपणे तिकडे लाईन मार्किंगचं काम तो करतोय. त्याला काही काम सांगा तो करतो, त्यामुळे त्याचं खरं तर कौतुक आहे. त्याने काल परवा बॅनर घेऊन सुद्धा तो इकडे पळताना आपल्याला दिसत होता. आणि त्याची सगळ्यात आवडणारी गोष्ट जी मला आहे ना, तो दर 1 तासाने कपडे बदलून येतो. प्रत्येक तास 1.5 तासाने काहीतरी नवीन ड्रेस तो घालून येत असतो. बरीचशी नावं मित्रांनो तुमच्यापर्यंत. आमचे अमरभाऊ खेडेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अर्थात आमचा धायरीचा मोठा मित्र परिवार सुद्धा ह्या मानाच्या करंडकाच्या माध्यमातून दाखल होतोय. सर्व धायरीकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या अमरदादा, स्टेज आपली वाट पाहत आहे. लिंबाजी भाऊ या आपल्या सर्व मित्र परिवाराला घेऊन. तुम्ही सर्व मंडळी येतात म्हणून हा मानाच्या करंडकाला मान मिळतो, कारण ही सर्व प्रेम जपणारी, क्रिकेट मधला सलोखा जपणारी मंडळी आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इतर सुद्धा बरेचसा मित्र परिवार आपल्या बरोबर आहे. लहान मुलांना विनंती आहे, थोडंसं मान्यवरांना बसायला जागा राहू द्या मित्रांनो. आजचा एक दिवस एका बाजूने NP स्पोर्ट्स परी पॅकर्स इंदिरानगर क्रिकेट क्लब पुणे, दुसऱ्या बाजूने टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. पहिल्या 99,624 वर आकडा पोहोचलाय. म्हणजे गेल्या मला वाटतं मनीष सरांनी 3 षटकं कॉमेंट्री केली. 3 षटकामध्ये 125 सबस्क्रायबर त्यांनी जोडून दिले आहेत. खूप खूप धन्यवाद मनीष सर. आपण वाट पाहतोय अजून. मला वाटतं गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. अनिल. स्ट्राईक एंडला प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंडला सुमित. गोलंदाजी मार्क वरती अनिल. कुणीही बॉन्ड लाईनच्या आतमधून जाऊ नका. मॅच सेमीफायनलची आहे, तिचं महत्व समजून घ्या. आज संडे, रविवार, आज सुट्टीचा दिवस, आज मानाच्या करंडकाचा शेवटचा दिवस आणि तो दिवस आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करूया.
आमचे पिंटू भाऊ, सागर भाऊ, चेतन भाऊ जरी पुढे असतील, त्यांच्या मागे त्यांचा फार मोठा सपोर्ट सिस्टीम खरं तर या डीडी स्पोर्टवरची आहे. आमचे बुवा भाऊ असतील, या मंडळींनी ही परंपरा गेले 8 वर्ष टिकून ठेवलेली आहे. मानाच्या करंडकाचं हे 8वं वर्ष आहे. मध्यंतरी मला वाटतं पुणे शहराचा जर आपण जर त्या ठिकाणी टुर्नामेंटचा जर हे पाहिली तर टॉप 5 मधलं हे मैदान आहे. इथे दर आठवड्याला स्पर्धा आहे. या एकाच मैदानावरती जवळपास 14 ते 15 संघ आहेत. मग त्यांना फार क्रिकेटबद्दल वेगळं सांगणं गरजेचं नाही. क्रिकेटचं प्रेम या मंडळींना सर्वश्रुत आहे. आणि आमच्या ज्युनियर भाज्याचंही कौतुक. लाईन मार्किंग त्यानं केली. सामन्याला सुरुवात. 60 झाल्या, 61 बनवायचे आहेत. षटका आहेत 7, 42 चेंडू मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन येत आहेत ते अनिल. क्रिक लाईव्ह स्पोर्टवर जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय मानाचा करंडक बिबीवाडीच्या मैदानावरनं. रिवर्स पहिला चेंडू. ओहो, जेल सुटला. चेंडू आता सरळ सीमा पार. षटकार. वाटत होतं आम्ही गायब होणार नाही, कारण मार्केट आमच्या खूप जवळ आहे नाही का. पहिल्या चेंडूवर काय आलं तर माहितीये का, अमित तापकीरनं चौकार मारला होता, आठवतंय ना का विसरला. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. धावफलकावर धाव आहेत त्या 6. पाहूया काय होतंय. अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. स्विचिटचा प्रयत्न होता. नक्कीच प्रथमेशांचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अनिल यांना समजलं. सन्मान्य किरणदादा ढोरे यांच्या ठिकाणी आगमन होते. दादा हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अनिल बॅकफुटला गेले. प्रथमेश चेंडू ऑन साइडला खेळला. ओहो, किरण बेरड सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेगला आपल्या उजव्या बाजूला तर गेला. केवळ सिंगलवर समाधान मानावं लागलं. सुमित बराच वेळ प्रथमेशकडे पाहत होता. त्याला असं वाटलं की प्रथमेश पहिली धाव वेगात घेतील, परंतु मित्रांनो आतमध्ये ते सिमेंटची खेळपट्टी संपते ना, त्याच्या पुढे पळायला खूप अवघड आहे. बाहेरनं आपल्याला वाटतं 2 घेतल्या पाहिजेत, 3 घेतल्या पाहिजेत. बोलणाऱ्यांना काय, बोलणारे बोलून जातात, करणाऱ्याला माहित असतं काय दुखतंय. धावफलकावरती धाव आहेत तर 7 धावा. एका बाजूने एनपी स्पोर्ट्स, परी पॅकर्स, इंदिरानगर क्रिकेट क्लब, बिबीवाडी पुणे. दुसऱ्या बाजूने टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. फायनलला कुठला संघ बुवा पोहोचणार पहिला, हा प्रश्न आहे. बॅकफुटला गेले सुमित. फार दूरवरती फटका खेळलाय. मार्केट जॅम करून टाकणारा सुमित ढेकळेचा षटकार. 6 धावा. पाहू शकता सुमितनं किती शेवटपर्यंत चेंडू पाहिला. खरं तर चांगला ऑफ कटर तो होता. परफेक्ट बॅट मध्ये घेतला आणि पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट दरम्यान सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावा. म्हणजे स्कोरर मित्र कळवत आहेत 13 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजून 48 धावांची गरज. बिज्जूभाईंकडनं 200 रुपये, कारण बिज्जूभाईंना मार्केट यार्डमध्ये रोज जावं लागतं, त्यामुळे त्यांनी मार्केट जॅम या गाण्याला 200 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. धावफलक 6 धावा धावफलकावरती. माफ करा थोडंसं अपडेट होतं. 13 धावा. ओ, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं कॉपी बुक सुमित ढेकळे. ब्रँडेड षटकार. वा बाहुबली. फलकावरती आपण पाहतोय 3 षटकार पांडुरंगजी वारे साहेब एनपी स्पोर्ट्स यांच्या वतीनं 1000 रुपये जर सुमितनं मारले तर. 19 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. परत चेंडू उचललाय. लॉंग ऑफला झेल नाही होणार. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू. 1000 रुपयांचं बक्षीस सुमित साठी या ठिकाणी जमा होतंय. पहिल्या षटकामध्ये जोरदार धडाका. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकानंतर किती धावा झाल्या होत्या? 14 धावा झाल्या त्या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकानंतर. धावफलकावरती धावा आहे तिथे 25. याचा अर्थ 11 धावा जास्त आहेत.
दुसऱ्या षटकामध्ये आमे लाडनं 6 दिले होते. पव्या षटकामध्ये हा गोलंदाज ललित चौधरी किती देतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये सुमितनं आणि प्रथमेशनं सामना जवळपास निम्म्या धावांचा निम्मा संपवल्यासारखं वाटते. पाहूया टिंगरे सरकार ग्रुप धानोरी कमबॅक करणार का. राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये क्रिक लॅब स्पोर्ट्स वरती आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. 350-400 सबस्क्रायबर मित्रांनो दूर आहे क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स आणि नक्कीच आपण चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्यापासून प्रचंड मोठी मेहनत आहे. अमित भुजबळ सर मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून हा चॅनलचं काम ते पाहतात. आपल्या मित्र परिवाराला सर्व कॅमेरामन आणि सर्व त्यांच्या टीमला घेऊन 26 धावा. ओहो चांगला चेंडू बराच ओहो परंतु इथे धावा थांबायला तयार नाहीत. प्रत्येक वेळी टिंगरे सरकार ग्रुपसाठी दुर्दैव आड येते. आम्ही त्यांच्या बाईचा इशारा अतुल रोंगे सरांचा. या स्पर्धेमध्ये निरंजनजी शिंदे शिवप्रताप मित्र मंडळ परिवार या ठिकाणी येऊन दाखल होते. हार्दिक स्वागत. 99,642. आता फक्त जेमतेम 350 राहिले. सुमित साठी चांगला ऑफ कटर. तोंडापासून चेंडू नक्कीच बाहेर निघून गेला. इष्टांच्या मागे एपीआय साहेब काम पाहतायत. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची वाढ होणार. 27 धावा. अमोलजी पवार विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. सुमित स्थिमित करून टाकणारा षटकार. बाहुबलीचा कडकडीत टोला. 6 धावा. थँक्यू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 31 चेंडू 28 धावा. 31 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. सामना बऱ्यापैकी एकतर्फी करून टाकलाय. मोठे प्रयत्न विकेट मिळवावे लागतील अन्यथा सुमित आणि प्रथमेश फायनल मध्ये जाऊन पोहोचतील. फुल टॉस होता. सरळ त्याकडे खेळलाय. कॅमेरामनच्या फार जवळनं रॉकेट वेगाने खेळलेला फटका. षटकार. सुमित आणि प्रथमेश ज्या प्रकारची बॅटिंग करतायत त्यांनी ठरवलेलं आहे सामना लांबू द्यायचा नाही. पटकन आपल्याला फायनलला जायचंय. वेळ कमी खर्च करायचा. खेळाडूंना विश्रांती करायची. कारण काल संध्याकाळी शेवटचा सामना ते जिंकले. मुक्कामाला थांबले. आज सकाळी परत मैदानावर सगळ्यात अगोदर आले आणि इथे परत ते खेळतायत. थोड्या विश्रांतीची गरज आहे आणि फायनल खेळूनच मुंबईला मागे परतायचंय हा निश्चय त्यांच्या मनामध्ये दिसतो. धावफलकावरती धाव आहे ते 39. 2 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 30 चेंडू 22 धावांची गरज. किरण बेरड छोट्या गोलंदाजी मार्क वरती येतोय. या सामन्यानंतर सेमीफायनल मॅच नंबर 2 आपल्या भेटीला येते. कुठेही जाऊ नका. वन अप मध्ये अतिशय सुंदर बॉलिंग आपण पाहिली. त्याच्या बॉलिंग मला वाटतं 3-4 धावांची काहीतरी त्यांनी फक्त ओव्हर टाकली होती. कापडातनं बघणारा छोटा. ए बारक्या ते कापड मागे विकेट किपरच्या मागे बारका एक जण कापड फाडून तिथनं पाहतोय. एकोणचाळीस. बॅकफुटला गेले. चेंडू ऑन साइडला पंच करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. अतिशय वाट पाहिली सर्वांनी या स्पर्धेची. शेवटचे 2 सामने आता फक्त बाकी आहेत. सुजित दादा पवार त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या दादा व्यासपीठ आपली वाट पाहत आहे. आपण त्या ठिकाणी नक्कीच बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कृपया थोडा वेळ प्रेक्षकांनी सहकार्य करा. त्या पडद्यामधनं बाहेर येऊ नका. 40 धावा. सुमित साठी फ्री टीम टाकल्यासारखा आहे. सेट झालाय तो. फार लांब खेळला. दूरच दूर. षटकार. 6 धावा. आशिक हूं थँक्यू डीजे. सुमित 7 चेंडू 36 धावांवर खेळतायत. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे आणि सुमित यांनी जर अर्धशतक जर केलं तर 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. पिंटूभाऊ मांगडे आणि सामरान बागवान यांच्या वतीनं प्रत्येकी 2,500 रुपये.
हा चेंडू ऑन साइडला खेळला, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो. हो कसला येतोय, चेंडू गेला निघून कधीच बाहेर. चौकार 4 धावा. 40 वर पोहोचते सुमित ढेकळे. 8 चेंडूचा सामना केल्यानंतर 10 धावा दूर आहेत अर्धशतकापासून. सामरान बागवान 2,500, पिंटू भाऊ मांगडे 5,000. माफ करा 2,500 दोघांच्या माध्यमातून एकूण 5,000 रुपयांचं बक्षीस सुमित यांच्यासाठी असणार आहे. क्षेत्ररक्षकाची चूक फार नाही, चेंडू उसळला. ओ इथे पाहूया काय होत आहे. चौकार 4 धावा. आता सुमित म्हणत असेल चेंडू सरपार स्वारगेटला गेला तरी 4च का, कारण आपल्या मैदानाचा नियम तो आहे. थँक्यू. 7 धावांची फक्त आवश्यकता आणि सुमित 6 धावा दूर आहेत. 9 चेंडू 44. हा पराक्रम कधीच झालेला नाही असं मला वाटतंय. पाहूया 10 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणार का. ओ डॉट बॉल. ओ पाहूया इथे बरीचशी पळापळ. फलंदाज धावबाद तर होणार नाही निश्चित आहे. षटक संपतायत ती. मला वाटतं षटक एक बॉल अजूनही बहुतेक मला वाटतं ओव्हर झाली. षटक संपलेलं आहे. 54 धावा धाव फलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पया प्रथमेश ती सिंगल काढून देणार की सुमितला वाट पाहावी लागणार अर्धशतकाची. बाहेर त्यांना आपल्या मित्रपरिवाराकडे पाहिले, चेहऱ्यावरती हास्य आहे. प्रवीण पलांडे गोलंदाजी मार्कवरती आहे. सामना त्या ठिकाणी NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. वा नक्कीच हे आपल्याला पाहायला मिळणारच होतं. धाव फलक 6 धावांची आवश्यकता आणि 6 धावा दूर आहे सुमित अर्धशतकापासून. सामरान बागवान 2,500, पिंटू भाऊ मांगडे 2,500. 5,000 रुपयांचं बक्षीस. इतर सुद्धा मला वाटतं पांडुरंगजी वारे साहेबांच्या वतीने 2,500 रुपयांचं बक्षीस आहे. 7,500 रुपयांसाठी हा षटकार असेल जर मारला तर. प्रवीण पलांडे. ओ चांगला चेंडू, चांगला ऑफ कटर. देवेंद्रदा गायकवाड प्रसिद्ध अभिनेते, फिल्मफेअर विजेते दिग्दर्शक, मुळशी पॅटर्न, चौक या चित्रपटामध्ये ज्यांनी आपले अफलातून काम केलं. नुकताच आपण देऊळ बंद चित्रपट पाहिला. काही वेळातच देवेंद्र गायकवाड दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि याचबरोबर सुमित ढेकळे. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 1 धाव. पंचांचं म्हणणं 1 धाव. पाहूया अजूनही चेक करतायत. सुमित मधल सर तुम्ही असं काय करता, परंतु पंचांवरती बंधन आहेत. अतुल रोंगे सर कळतात, परंतु षटकार मारायची संधी अजून आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची 21 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ. सुमित ढेकळे 45 धावांवर नाबाद खेळतायत. 13 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. अर्धशतकापासून 5 धावा दूर आहेत. संघालाही जिंकायला 5च पाहिजेत. ओहो डॉट बॉल. हे अर्धशतक लांबतंय. हा त्या ठिकाणी नक्कीच जो उत्साह आहे तो त्या ठिकाणी लांबतोय. सुमित थोडस हास्य चेहऱ्यावरती आहे. तो एक क्षण त्यांना पूर्ण करायचा आपल्या आयुष्यामध्ये. अजून एक माइलस्टोन षटकार ते मारणार का. 56 धावा. 5 धावांची अजून आवश्यकता. षटकातले 2 चेंडू अजूनही बाकी. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. आणि यावेळेस मात्र षटकार सुमित ढेकळे. वा भाई, सामना संपून टाकला या फलंदाजानं. बाहुबली केली. पांडुरंगजी वारे साहेबांकडून 1000 रुपये होते ते जमा झाले आहेत. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये. डीजे 2 मिनिटं. सन्माननीय त्या ठिकाणी माजी नगरसेवक, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा कायम दिमागदारपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत उभा राहील, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्मान्य पिंटूभाऊ धाडवे यांचं आगमन. हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतर ओव्हर टू मनीष पाटील सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दयानंद भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होते. या भाऊ आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे.
दरवेश बाबा धाडवे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. सारंगजी चोपणे साहेबांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. सारंगजी चोतमल साहेबांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. डीजे 2 मिनिटं काही मान्यवरांची नावं घेऊ द्या. सन्माननीय दयाभाऊ शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. या मानाच्या करंडकामध्ये सुजितदादा पवार यांच्या ठिकाणी आगमन होते, सुजितदादा पवार यांचे हार्दिक स्वागत. किरणदादा ढोरे यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. ऍडव्होकेट विकी शेठ लोकरे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य दरवेश बाबा धाडवे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. विकास दादा शिंगेवार, आता स्वागत म्हणण्यापेक्षा 3 दिवस ते मैदानावरतीच आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. सेमीफायनल सामना क्रमांक 2 मैदानात सुरू होतोय. टीम मीटिंग मला वाटतं आपल्या सर्वांचे लाडके. चला नक्की नक्कीच मला फक्त टीम सांग राजा. हा सामना पुढचा सामना 8 षटकांचा असेल, गोलंदाज सांगून ठेवा. सेमीफायनल मॅच नंबर 2 8 षटकांची होईल. ही 8 षटकांचा आहे. परत मॅच चेंज कर. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे आणि त्यांच्या विरुद्ध